गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत संयम मार्गणं आमची सुरू आहे। संयम मार्गणेमध्ये आम्ही प्रकरण पाहिलं पहिल्यांदा, सामायिक छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म संप्रदाय, यथाख्यात, नंतर संयम प्रकरण आमचं सुरू आहे। आणि संयम देशव्रती श्रावकांचं हे गुणस्थान आहे। हे गुणस्थान मनुष्य आणि तिर्यंच 2 गतींमधील जीवांना संभवू शकतं। पण जेव्हा तिर्यंच गती म्हणतो किंवा मनुष्य गती म्हणतो त्यावेळेला तो जीव कर्मभूमीच पाहिजे। भोगभूमी तिर्यंचांना आणि मनुष्यांना चौथ्या गुणस्थानाच्या वर गुणस्थान होऊ शकत नाही। तर अशा तऱ्हेची वैशिष्ट्य आपण बघितलेली आहे। आणि देश संयमाची नानाविध नावं काय आहे आणि त्या अनुषंगाने हा देशव्रती श्रावक 12 प्रकारच्या व्रतांचं पालन करतो किंवा 11 प्रकारच्या प्रतिमा क्रमाने तो जीवनामध्ये अंगीकार करतो। आणि यातली शेवटची प्रतिमा त्याची उद्दिष्ट त्याग ही प्रतिमा। आणि याचे 2 रूप आम्हाला पाहायला मिळतात, एक क्षुल्लकचं रूप आणि एक ऐल्लकचं रूप। आणि तिसरं रूप आम्हाला पाहायला मिळतं आर्चिकांचं रूप। तर अशा तऱ्हेने ही 3 रूप उत्कृष्ट श्रावकाची म्हटल्या जातात। आणि या अनुषंगाने आर्जिका देखील या 5व्या गुणस्थानवरती आहे। गुणस्थान त्यांचं 5वं आहे, पण उपचाराने त्यांना महाव्रती असं म्हटल्या जातं। परंतु शिल्लक आणि ऐल्लकांना मात्र उपचाराने महाव्रती म्हटल्या जात नाही। गुणस्थान तर अर्जिकांचं 5वंच म्हटल्या जातं, परंतु व्रत म्हटले तर उपचाराने महाव्रत त्या ठिकाणी आहे असं म्हटल्या जातं। इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे। आता प्रश्न आहे, सम्यक दृष्टी जीव तिर्यंचांमध्ये उत्पन्न होत नाही, मग तिथे संयम कैसे हो सकता है। सम्यक दृष्टी जीव तिर्यंच गतीमध्ये उत्पन्न होत नाही आणि इकडे सांगितलं की संयम गुणस्थान तिर्यंचांना पण संभवू शकतं। हा विरोधाभास कसा दिसतो? तिकडे तिर्यंच्या उत्तर मध्ये असणार उत्पन्न आहे तिर्यंच्या झाल्यावर होऊ शकते ना, त्यांना हो, 5वं तेच उत्तर गुणस्थान। दिलंय। त्यांना हा, 5वं गुणस्थान इथे मग हो प्रश्नच काय तसंच आहे। विचारला? प्रश्न काय विचारला त्यांनी? प्रश्न विचार, सम्यक दृष्टी जीव तिर्यंच्यामध्ये उत्पन्न होत नाही। होता नियम काय आहे की सम्यक्त्व झाल्यानंतर जर आयुबंध देवगती त्याला होईल तर देवायुचा होतो। तो न देवायच तिर्यंच्या आयुत जात, न मनुष्य आयुत जात, न नरकात जात। मग आता इथे प्रश्न असाच विचारलाय आणि हे लक्षात घ्यायचं, आमचं कथन नाही, हे धवलाकारांचं कथन आहे, वीरसेनाचार्यांचे। म्हणजे त्या काळामध्ये तशा प्रकारचे प्रश्न विचारणारे शिष्य त्यांच्याही संघामध्ये असतील। कारण म्हणजे कसं आहे, आता तिर्यंच्या गतीत जात नाही बा, जो सम्यक दृष्टी आहे तो तिर्यंच्या गतीत जात नाही आणि तिर्यंच्यांना तुम्ही 5वं गुणस्थान सांगताय। अशा प्रकारचा प्रश्न एखाद्याच्या मनात येऊ शकतो। आणि म्हणून हे सगळी वाणी जी आहे ती कशी आहे, बहुतांश त्यांनी पण माताजींनी जे संकलन आहे हे पण धवलाकारांचं किंवा जय धवलाकारांचं गोमटसार जीवकांड किंवा कर्मकांड यातल्या मधले संदर्भ त्यांनी बहुतांश इथे दिलेले आहे।
म्हणून हा प्रश्न तसा एखाद्या शिष्याच्या मनात संभवू शकतो की बा तिर्यंच्या गतीत तर सम्यक्त्व झाल्यावर जीव जात नाही, आणि तुम्ही इकडे सांगता आहे की तिर्यंच्या गतीतील जीवांना पाचवही गुणस्थान असू शकते. हे कसं काय शक्य आहे? प्रश्नाचा रूख आलेला आहे लक्षात. उत्तर काय राहील? तेच ना, म्हणजे तिर्यंच्या तिथे जाऊन हा, तिर्यंच्यांना होऊ तिर्यंच, शकते. हा म्हणजे तिर्यंच पहिल्यांदा ते सम्यक्त्वधारी नाहीये, कर्मभूमीमध्ये उत्पन्न झालेले आहे, संज्ञी पंचेंद्रिय आहे, आणि त्यांना तिथे जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली कर्मभूमीमध्ये, तर सम्यक्त्व घेऊन ते व्रत पण घेऊ शकतात. असे आम्हाला जीव पण काही माहिती आहे. असे धारण करणारे पहिले उत्तर पाहू आणि मग उदाहरणं पाहू. यद्यपि सम्यक दृष्टी जीव तिर्यंचो में उत्पन्न नाही होते. हा तर नियम आहे. चौथ्या गुणस्थान म्हणजे पहिल्या गुणस्थानात नरकायूची बंध विच्छुती होते, दुसऱ्या गुणस्थानात तिर्यंच्या आयुची बंध विच्छुती होते, नंतर चौथ्या गुणस्थानात मनुष्य आयुची विच्छुती आहे, आणि सातव्या गुणस्थानात देवायुची विच्छुती आहे. याचा सरळ सरळ अर्थ झाला की चौथ्या गुणस्थानात तो जीव असेल तर त्याला मनुष्य किंवा तिर्यंच्यांना नियमाने देवायुचा बंध होईल. परंतु देवामध्ये मात्र मनुष्य आयुची विच्छुती चौथ्यात मांडावी लागणार नाही, कारण मनुष्य तर देव तर मनुष्य पर्यायीतच उत्पन्न होणार आहे, है ना. देव मनुष्य पर्यायीतच उत्पन्न होणार आहे. किंवा नरकामध्ये देखील चौथ्या गुणस्थानात मनुष्य आयुची विच्छुती मांडता येत नाही, कारण नारकी जीवांना देखील सम्यक्त्व सहित जर बंध पडला तर तो मनुष्य आयुचाच पडणार आहे. दुसरा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध नाही. पण आता इथे कर्मभूमीमध्ये एखादा जीव तिर्यंच गतीमध्ये जन्म त्यांनी घेतलेला आहे, आणि हा जन्म घेतल्यानंतर त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. आणखी सुविधा ही आहे की मनुष्यांना सम्यक्त्व होण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागतो. तिर्यंच गतीतील जीवांना मात्र पृथक्त्व दिवसातच त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. पृथक्त्व कोणी वर्ष नाही सांगितलं, दिवसानंतर त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे 3 ते 8 दिवसा 15 दिवसा 3 पासून 8 पर्यंतच्या, त्यानंतर त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती म्हणून तिर्यंच पर्यायी संभवनीय आहे. आता त्या पर्यायीमध्ये आल्यानंतर सम्यक्त्व त्याला झालं, आणि सम्यक्त्व झाल्यानंतर यदा कदाचित त्याचं भवितव्य असेल, निमित्त कारण प्रबल मिळालं असेल, एखाद्या मुनींचा सहवास लाभला, तर तो त्या ठिकाणी व्रत देखील पाळतो. म्हणजे त्याचं संयम गुणस्थान पण होऊ शकतं. म्हणून सम्यक दृष्टि जीव कर्मभूमिया तिर्यंचों में उत्पन्न नहीं होते, लेकिन तिर्यंचों में उत्पन्न होने के बाद सम्यक दर्शन प्राप्त करके संयम को उत्पन्न कर सकते हैं. इसमें कोई बाधा नहीं है. कहाँ भी है कि लब्ध पर्याप्तकों को छोड़कर शेष 4 प्रकार के तिर्यंच 5 गुणस्थान उनके होते हैं. काय सांगितलं? लब्ध पर्याप्तकांना सोडून द्या, आणि बाकीचे 4 प्रकारचे जे तिर्यंच आहे, कोणते 4 प्रकारचे तिर्यंच असतील? 3 येतात मला. जलचर, हा, जलचर, थलचर हा आणि नभचर. कोणते? जलचर नभचर आणि पण पर्याप्तक. चौथा काय? पर्याप्तक तर हे पर्याप्तकच असतील ना तिन्ही. जलचर आणि सम्मूर्छन. हा सम्मूर्छन हा जन्मवाले. हा. चौथा की त्यांनाही सम्यक्त्व त्यांना होऊ शकते, आणि ते पण देशव्रत स्वीकारू शकतात. मूर्छन झाले. हो, हो, महामत्स्य आहे ना. महामत्स्य जो स्वयंभू रमण समुद्रामधला जीव आहे, महामत्स्य हा सम्मूर्छन जन्मवाला आहे, आणि त्याला तिथे फक्त नियम काय आहे, त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व होत नाही, पण त्याला क्षायोक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती तिथे होऊ शकते, आणि क्षायोक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो त्या ठिकाणी 5व्या गुणस्थानात पूर्ण आयुष्यभर पण राहू शकतो. असंही त्यांचं आहे. म्हणून हे
म्हणून 4 प्रकारचे तिर्यंच म्हटले तर जलचर, स्थलचर, नभरचर आणि संभूरचर. लब्ध पर्याप्तकांना मात्र अंतर्मुहूर्तातच त्यांचा मरण होतं, त्यामुळे लब्ध पर्याप्तकांना ती सुविधा नाही. म्हणून बाकीच्या तिर्यंचांना ही 5ही गुणस्थानं होऊ शकतात. ठीक आहे. उदाहरण आपल्याला कोणतं पाहायला मिळू शकते की तिर्यंच गतीतील जीव त्यांनी सम्यक्त्वाची प्राप्ती केली आणि व्रत पण स्वीकारले, नंतर संयमाग्रह झाला. महावीरांचा जीव आहे की सिंह पर्यायी मध्ये की त्यांनी सम्यक्त्वाची पण प्राप्ती केली आणि नंतर संयम पण स्वीकारलेला आहे. आणखी कोण? एक कोल्ह्याचा जीव आपल्याला माहिती आहे, हे महामत्स्य वगैरे तर आहे. पाण्याचा त्यांनी रात्री पाणी पिणार नाही असा घेतला होता आणि तो त्या ठिकाणी 3दा चक्रा मारतो, वरखाली करतो आणि शेवटी त्याचा प्राण जातो. तो पण सम्यक्त्व सही मिळतात प्रथमानुयोगात आपल्याला. पुढे, क्या कोई ऐसे पंचेंद्रिय जीव है जिनके संयमा संयम नहीं हो सकता है? संयमा संयम ज्यांना असणार नाही असे कोणते संज्ञी पंचेंद्रिय जीव आहेत का? देव आहे, नारकी आहे, आणखी लब्ध पर्याप्त मनुष्य आहे, तिर्यंच आहे, तिर्यंच. अजून असंज्ञी पंचेंद्रिय. असंज्ञी पंचेंद्रिय घेतलाच नाही ते. बरं ठीक आहे, असंज्ञी पंचेंद्रिय म्हणू शकतो ना असंज्ञीला. घेतलाय, हो होतच नाही, घेतलाय त्यांनी. असंज्ञी पंचेंद्रिय जीव पण घेतलेला आहे. नंतर ज्यांचं वय कमी आहे, कारण संयम हे कमीत कमी 8 वर्ष वय त्या ठिकाणी पाहिजे. तीर्थंकरांचं देखील 8 वर्ष वय होईपर्यंत होत नाही. लेंच खंडातले पण होत नाही. भूमीज लेंच खंडातले पण नाही होत नाही. ते इकडे आले आर्यखंडात, आर्यांच्या संगतीत राहिले तर ते मुनी पण बनू शकतात, पण तिथे नाही होत, त्या क्षेत्रात नाही होत. म्हणून 8 वर्षाची वय घेतलंय त्यांनी. नंतर भोगभूमीज मनुष्य आणि तिर्यंच, असंज्ञी पंचेंद्रिय जीव, क्षायिक, सम्यक दृष्टी, तिर्यंच. कशा अपेक्षेने घेतला? क्षायिक, सम्यक दृष्टी, तिर्यंच. कारण कर्मभूमीमध्ये तिर्यंच गतीतील जीव कोणताही क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करू शकत नाही. कर्मभूमीमध्ये कोणताही, तो पहिल्यांदा आयुबंध झाला असेल तो जीव इथे क्षायिक सम्यक्त्व करेल आणि तिकडे जन्म घेईल असा जीव, आणि तो भोगभूमीत आहे म्हणून तो तिथे संयम घेऊ शकत नाही. म्हणून पर्टिक्युलरली लक्षात, क्षायिक, सम्यक दृष्टी, तिर्यंच जीव हा संयम धारण करू शकत नाही. पुढे, देव आयु को छोड़कर जिन्होंने शेष आयु का बंध कर लिया है ऐसे मनुष्य किंवा तिर्यंच. हे पण म्हणजे चौथ्या, म्हणजे कसं की मनुष्य किंवा तिर्यंच गतीतील जीवांना जर 3 आयुचा बंध कोणत्याही झाला असेल, कोणती? मनुष्य, नरक आणि तिर्यंच, तर तो आयुष्यभर संयमाप्रती श्रद्धा जरी त्याची खूप अतोनात असली, संयम धारण करावा असं मनातून त्याची तळमळ असली तरी देखील तो संयम जीवनामध्ये धारण करू शकत नाही. ही त्याची अपरिहार्यता तिथे आहे. जसं सैनिक राजाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. नरक आयुचा बंध त्यांना पडलेला होता, तर त्यांनी संयम त्यांना धारण करता आलेला नाही. किंवा आजही एखाद्या कोणत्या जीवाला संयम धारण करण्याचे भावच होत नसेल तर नक्की समजायचं की 3 आयुपैकी कोणता तरी बंध त्यांना झालेला असावा. बंध झाला नसेल तर धारण करू शकतो, किंवा देवायुचा बंध झाला असेल तरीही तो धारण करू शकतो. करेलच असंही पण नाही आहे. देवायुचा बंध झाला म्हणून इथे संयम धारण करेलच अशी पण खात्री नाही आहे, पण तो करू शकतो. आणि ज्याला आयुबंध झाला नाही अजूनपर्यंत तोही जीव संयम धारण करू शकतो.
म्हणून ही महत्वाची विशेषता की देवायु छोड़कर जिन्होंने शेष आयु का बंध कर लिया है ऐसे मनुष्य और तिर्यंच कर्मभूमी जसले तरीही ते संयम धारण करू शकत नाही. आणि 7वें नरक से निकलकर आए हुए जीव, आणि 7व्या नरकातून जो जीव बनलेला आहे तो तर नक्की कोण बनणार आहे? तिर्यंच. 7व्या नरकातून निघालेला जीव तिर्यंच्या गतीतच जाणार आहे. तो संज्ञी पंचेंद्रिय बनेल पण तो संयम मात्र धारण करणार नाही. अशा तऱ्हेने इतक्या परिस्थितीत 8 गोष्टी सांगितल्या की एवढ्या परिस्थितीमध्ये हा जीव संज्ञी पंचेंद्रिय असून देखील संयम धारण करू शकत नाही. पहिली देव आणि नारकी, लब्ध पर्याप्तक मनुष्य तिर्यंच, नंतर 8 वर्षापेक्षा कमी वय असेल तो, नंतर भोगभूमीज मनुष्य तिर्यंच, असंज्ञी पंचेंद्रिय जीव, क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंच जीव. देवायुला सोडून ज्यांनी बाकीच्या आयुचा बंध केलेला आहे असा मनुष्य किंवा तिर्यंच, आणि 7व्या नरकातून निघून जो जीव बाहेर पडलेला आहे तो संयम धारण करू शकत नाही. त्यातल्या त्यात दिलासा आपल्याला हा मानायचा आहे की आम्ही 7व्या नरकातून तर निश्चित आलेलो नाही आहे. मनुष्य पर्याय आम्हाला मिळालेली आहे, याचा अर्थ आम्ही 7व्या नरकातून या ठिकाणी आलो नाही. हे तर दिलासा देणारी गोष्ट समजायची. नोट, संयमा संयम प्राप्त करने के लिए मनुष्य तथा तिर्यंचों की अलग अलग आयु कही गई है. खंड में आकर संयमा संयम धारण कर सकते हैं. म्लेंछ, कारण अनेक चक्रवर्ती राजांनी म्लेंछ खंडातील मुलींशी लग्न केलेले आहे आणि त्या मुली ज्या वेळेला आर्यखंडामध्ये आल्या त्यावेळेला तिथली बरीच प्रजा देखील त्यांच्या सोबत इकडे आलेली आहे, आर्यखंडात आलेली आहे. आणि आर्यखंडात आल्यानंतर त्यांना तशा प्रकारचा समागम प्राप्त झाला, क्षेत्र तशा प्रकारचं प्राप्त झालं आणि त्या जीवांना मुनिपद पर्यंत ते धारण करू शकतात. संयमा संयम देखील ते धारण करू शकतात. नंतरचा प्रश्न आहे, क्या कोई ऐसे मनुष्य है जिनको केवल ज्ञान नहीं हो सकता लेकिन संयमा संयम हो सकता है? असे काही मनुष्य आहे का ज्यांना केवल ज्ञान नाही होऊ शकत? आताच्या काळातल्या क्षुल्लक आणि पुरुषवेदीच होतील, स्त्रीवेदी आणि नपुंसक नाही होणार. स्त्रीवेदी आणि नपुंसक त्यांना नाही होणार ना केवळ ज्ञानाची प्राप्ती. होऊ शकते ना भावानी, द्रव्यानी नसतो. द्रव्यवेद, द्रव्यवेद भाववेदी आणि द्रव्यवेदी याच्यामध्ये फरक पहा. द्रव्यवेद असेल तर 5व्या गुणस्थानाच्या वर तर ती जातच नाहीये स्त्री, पण भावानी मात्र जाऊ शकते. आणि बहुतांश वेळ आपण भाववेद पाहतो, पण ठीक आहे ते पण आहे. अजून आणि म्लेंछ खंड, आता जसं नरकातलं म्लेंछ पण आहे. म्लेंछ पण मनुष्य जाऊ शकत नाही मोक्षाला. वज्र ऋषभ नाराज संवहन नसणारे पण, वज्र ऋषभ नाराच्या संवहनवाला सोडून बाकीचे संवहन असतील ते पण नाही जाऊ शकत. बरोबर आहे. आणखी एक आहे, 2च पर्याय अजून सांगितलेले आहे की नरकातून कुठून कुठून निघून काय काय बनू शकतो याचा एक चार्ट आहे. पहिल्या नरकातून सम्यक्त्व घेऊन तो जीव जाऊ शकतो आणि निघू पण शकतो. 3 नरक पर्यंत तो तीर्थंकर बनू शकतो. 4थ्या नरकामधला जीव मनुष्य बनून मुनिपद धारण करू शकतो आणि केवळ ज्ञान पण प्राप्त करू शकतो. नंतर 5व्या नरकातून निघालेला जो मनुष्य आहे तो त्या ठिकाणी संयमा संयम धारण करू शकत नाही. 4थ्या नरकात आलेला मुनी बनू शकतो. 5व्या नरकातून आलेला संयमा संयम धारण करू शकत नाही असं दिलेलं आहे. आणि जो विद्याधर आहे हा विद्या सोडल्याशिवाय संयमा संयमी बनत नाही. म्हणजे विद्याधर जे श्रेणीवर राहणारे विद्याधर असतात त्यांना आपल्या विद्येचा त्याग करावा लागतो आणि विद्येचा त्याग केल्यानंतरच ते त्या गुणस्थानाला
प्राप्त होऊ शकतात. म्हणून त्याच्या उत्तर आधी पाहू. कोणतं गुणस्थान असतील विद्याधरांचं? चौथं नाही, सामान्य 4 पर्यंत कोणतंही राहील. का बरं 5वा नाही होणार का त्यांना? नंतर ते केवल 5वं ज्ञान तेच आता होणार एक नाही. केवल केवळ ज्ञान ज्ञान तर होणार नाही होतच नाही. सांगितलं विद्या मुनी. सहित असेल तर मला हा तर वाटते विद्या सोडल्यावरच त्यांना मुनिपद म्हटल्या जातं. नाही, इथे केवळ संयम ज्ञान होणार नाही 5व्या असं म्हणतात. गुणस्थानात ते असू नाही, पण शकतात. प्रश्न होता तुमचा केवल ज्ञान होणार नाही त्यांना. संयम केवल होईल पण ज्ञान केवळ लेकिन ज्ञान होणार नाही. संयम हो सकते. मग संयम होतो त्यांना. हा हा विद्या आहे ना, विद्या हम्म, सहित जीवांना संयम होतो, पण मुनिपद नाही होत. हम्म. मुनिपद नाही करू शकत. किंवा 5व्या नरकातून निघालेला जीव संयम म्हणजे 5वं गुणस्थान होऊ शकतं, हा, पण तो केवल ज्ञानी नाही बनू शकत. हम्म. तो मोक्षाला नाही जाऊ शकत. म्हणजे ते क्रमच आहे. 4थ्या गुणस्थानातून निघालेला जीव मोक्षाला जाऊ शकतो. हा? 5व्या नरकातून निघालेला जीव संयमी होऊ शकतो, असं आहे ते. म्हणजे पुढे 4थ्या नरकातून निघालेला सम्यक्त्व होऊ शकतं, असे आहे ते नियम. वाचू आपण उत्तर. ऐसे कोई मनुष्य है जिनको केवल ज्ञान नहीं हो सकता, लेकिन संयम हो सकता है. 5वें नरक से निकलकर आए हुए मनुष्य. म्हणजे 5व्या नरकातून निघालेला जीव संयमी होऊ शकतो, म्हणजे त्याचं 5वं गुणस्थान होऊ शकतं, पण तो मोक्षाला जाऊ शकत नाही. 5व्या नरकातून निघालेला जीव. 4थ्या नरकातून निघालेला जीव मोक्षाला जाऊ शकतो मुनी बनून. नंतर विद्या सहित विद्याधर, जो विद्येने सहित आहे असा जीव विद्याधर श्रेणीमध्ये येतो. आणि तो संयम तर धारण करू शकतो, 5वं गुणस्थान, पण विद्येचा त्याग केल्यावरच मुनिपद त्याला मिळणार आहे. म्हणून विद्यासहित विद्याधर. जसं आम्हाला माहिती आहे, यांचंही उदाहरण माहिती आहे मला. जे विष्णू कुमार मुनींच्या कथेशी संबंधित आहे, त्या शुल्लकांना अशा प्रकारचा उपसर्ग 700 मुनींवर आलेला आहे. विद्येच्या माध्यमातून त्यांनी जाणलं ते पाहून, आणि मग कुठे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला अशी विद्या प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही हा उपसर्ग दूर करू शकता. ते संयम म्हणजे शुल्लकच होते ते त्या अवस्थेत, त्यांना ते ज्ञान होतं विद्येचं. तर ती आम्हाला कथा त्या याच्यामध्ये रक्षाबंधनच्या कथेत वाचायला मिळते. त्यांचं नावही आता आहे त्याच्यात. तर ती नंतर द्रव्यसे स्त्री आणि नपुंसक वेदवाला हा जाऊ शकत नाही केवल ज्ञान, पण संयम धारण करू शकतो. नंतर 5वें काल का मनुष्य. नंतर वज्र ऋषभ नाराज संवनन को छोड़कर 5 संवनन वाले मनुष्य. आणि म्लेंछ खंडे से आए हुए मनुष्य. म्लेंछ खंडातून आलेली व्यक्ती पण संयम धारण करू शकते या ठिकाणी, पण मोक्षाला मात्र जाऊ शकत नाही. म्हणून किती आले जीव? 5व्या नरकातून निघालेला मनुष्य संयम धारण करू शकतो. विद्यासहित विद्याधर तो पण राहील. नंतर द्रव्यानी स्त्री नपुंसक वेदवाला, 5व्या काळातील मनुष्य, बाकीचे संवहनवाले जीव आणि म्लेंछ खंडातून आलेला मनुष्य. प्रश्न, क्या सभी पंचेंद्रिय तिर्यंचों के संयम हो सकता है? सभी पंचेंद्रिय तिर्यंचों के संयम हो फक्त सकता है? संज्ञी पंचेंद्रियांनाच होईल ना. हा, पण तरी सगळ्यांना पंचेंद्रियांना, होणारच पण ते. सगळ्यांना नाही होणार. सगळ्यांना सगळ्यांना नाही, नाही पण होणार. त्याच्यातही संज्ञीला होईल फक्त. हा, संज्ञींना होईल बा, असंज्ञीला तर होणारच नाही. म्हणून जलचरांमध्ये मछली, मत्स्य, मेंढक आदी. स्थलचरों में शेर, साप, गाय, हत्ती, सियार आदी. नभचरों में गिद्ध म्हणजे जटायू पक्षी, तोता, कबूतर आदी. म्हणजे सगळ्यांनाच काही संयम होणार नाही हे तर नक्की आहे, पण त्यातल्या त्यात संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीवांना मात्र संयम 5वं गुणस्थान होऊ शकतं. क्या ऐसे कोई संयम वाले जीव है जिनको अवधि ज्ञान उत्पन्न नहीं हो सकता है? असे कोणी संयमी वाले जीव ज्यांना अवधि ज्ञान उत्पन्न होत नाही. संज्ञी सम्मूर्छन पर्याप्तक संयमी जीवों के अवधि ज्ञान
नहीं पाया जाता. जैसे समूर्छन जन्म वाले आहे त्यांना पाचवे गुणस्थान झालं तरी त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. संज्ञी समूर्छिम पर्याप्तकों में संयमा संयम के समान अवधि ज्ञान और उपशम सम्यक्त्व की संभावना का अभाव है. म्हणजे प्रथमोपशमही होत नाही त्यांना आणि अवधी ज्ञानाची प्राप्ती पण त्यांना होत नाही. हा त्या ठिकाणी नियमच आहे. म्हणून दोन गोष्टी आता परत एक जोडू शकतो आपण की समूर्छन जीवांना केवळ सम्यक्त्वाची जरी प्राप्ती झाली तरी त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. उसके संयमा संयम के समान अवधि ज्ञान और उपशम सम्यक्त्व नहीं पाया जाता. इसका कारण यह है कि अवधि ज्ञान को उत्पन्न करा के अंतर के प्ररूपणा वाले आचार्यों का अभाव है. अर्थात किसी भी आचार्य ने इस प्रकार अंतर की प्ररूपणा नहीं की है. काय म्हणतात या ठिकाणी धवलाकार वीरसेनाचार्य हे सांगतात की प्रत्येक याच्यामध्ये सत्संख्या क्षेत्र काल स्पर्श यांनी अल्पबहुत्व सांगितलेलं आहे. अंतर प्ररूपणा नावाची एक प्ररूपणा आलेली आहे की एक प्राप्त झाल्यानंतर परत त्या जीवाला तशी प्राप्ती कधी होईल याला अंतर प्ररूपणा म्हटल्या जातं. जसं प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाला अंतर किती सांगितलं प्रथमोपशमासाठी? माहिती याचं उत्तर सगळ्यांना? एक पल्ल्या. पल्ल्याच्या असंख्यातव्या भाग. एक पल्ले म्हणजे खूप मोठा झाला, त्याच्या असंख्यात भाग एवढा काळपर्यंत त्याला सम्यक प्रथमोपशम सम्यक्त्व परत प्राप्त होत नाही. या काळाला आपण म्हटलेला आहे, कोणता काळ म्हटलाय? वेदक प्रायोग्य काल. वेदक प्रायोग्य काल जोपर्यंत आहे त्याचा तोपर्यंत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. आणि तो काळ आहे हा इतका पल्ल्याच्या असंख्यात्वा भाग प्रमाण काळ आहे. म्हणून अंतरप्ररूपणा अशी ही सगळ्या ठिकाणी सांगितलेली आहे की एखादा जीव या गतीतून दुसऱ्या गतीत गेल्यानंतर किती काळ अंतर पडेल अशी प्ररूपणा सर्वत्र आम्हाला पाहायला मिळते. जर आम्ही तत्वार्थ सूत्राच्या पहिल्याच अध्यायात सर्वार्थ सिद्धीची टीका बघितली तर त्यामध्ये हे सगळं प्रकरण आलेलं आहे. तर या संबंधात हे म्हणायचं आहे या ठिकाणी आचार्यांना की समूर्छन जीवांना अवधी ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर इतक्या काळाने परत त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल अशी कुठेही अंतर प्ररूपणा शास्त्रात दिसत नाही, आढळत नाही. आणि म्हणून त्या जीवांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. हा नियम त्यांनी या ठिकाणी त्याच्यावरून सांगितलेला आहे. क्लिअर झालं का हे? अवधी ज्ञानाच्या बाबतीत नाही का? राहू द्या. आता समजा इथे नाही, एक मिनिटात, की समजा एखाद्या समूर्छन जीवाला अवधी ज्ञान झालं असं जर समजा शास्त्रामध्ये वचन असतं तर त्याला आचार्यांनी एक्सप्लेनेशन काय दिलं असतं? या ठिकाणी अवधी ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर परत अशा जीवाला परत अवधी ज्ञानाची प्राप्ती कधी होऊ शकेल? मधला जर काळ त्याचा अंतर प्ररूपणेचा घालवला तर आम्हाला परत त्याचा नियम मिळाला पाहिजे. जसं लगातार पहिल्या पृथ्वीमध्ये तो जन्म घेईल नरकामध्ये, तर किती वेळ अंतर पाडून जन्म घेईल याचंही उदाहरण आहे. इतक्या काळानंतर तो जन्म घेऊ शकतो. पहिल्या पृथ्वीमध्ये काही काळ गेला की 7 वेळेला असा तो जन्म घेऊ शकतो. अशी अंतर प्ररूपणा मिळते. तशा प्रकारची अंतर प्ररूपणा आम्हाला अवधी ज्ञानाच्या बाबतीत समूर्छन जीवांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्या जीवाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं अवधी ज्ञान समूर्छन जीवाला होत नाही. जसं प्रथमोपशम सम्यक्त्व होत नाही तसं अवधी ज्ञान पण त्या जीवाला होत नाही. हा निष्कर्ष त्या ठिकाणी निघाला. म्हणजे परत असं विचार आहे करा. का म्हणजे की मग अवधी ज्ञान म्हणजे हा गर्भज नसतो समूर्छन म्हणून त्याला अवधी ज्ञान नाही, की गर्भजन्यच होते अवधी ज्ञान? असंही असू शकतं. असं तर काही वाचण्यात नाही. समूर्छन जीवांनाही होत असावं पण या ठिकाणी नाही, समूर्छनांना होतच नाही दिलंय ना. म्हणजे गर्भजन्यच अवधी ज्ञान होतं ज्ञान असं आहे का? हो.
अच्छा. हो. गर्भज आणि इकडे उपपात जन्मवाले. हा. ओके. उपपात जन्मवाले हो मग हो. देवनागरी. अवधी ज्ञानासाठी हा हम्म. देवनागरी. प्रश्न पुढचा. संयमा संयमी जीवों के कितने सम्यक्त्व होते हैं? त्यांना किती सम्यक्त्व होईल? 3 कम से होतील. कम लावले तर कमीत कमी कमीत कमी एकच होईल क्षायपशमिक, मग कमीत कमी घेतलं तर. एकच क्षायक्षमिक सम्यक्त्व. हा. आणि तसे पाहिले तर 3 होतात. 3ही होऊ शकतात ना. हो ना. यह 3. एक सम्यक्त्व सम्मूर्छन जन्म वाले संयमा संयमो तिर्यंचों के होता है. जर कमीत कमी पाहिलं तर सम्मूर्छन जन्मवाल्याला नियमानी एकच सम्यक्त्व होतं, क्षायक्षमिक सम्यक्त्व. त्यांना दुसरा कोणताही ऑप्शन नाही. सम्मूर्छन संज्ञी पंचेंद्रिय जीवांना दुसरा कोणताही ऑप्शन त्यांच्याजवळ नाही. त्यांना होईल तर एक क्षायोपक्षमिक सम्यक्त्वच त्या ठिकाणी होईल. नंतर उपशम सम्यक्त्व गर्भज जीवों के ही होता है और क्षायिक सम्यक्त्व भोग भूमिया तिर्यंचों के ही होता है. इसीलिए इन जीवों के ये दोनों सम्यक्त्व नहीं होते तथा अधिक से अधिक 3 सम्यक्त्व होते हैं. ऑप्शन पाहिले. गर्भजवाल्यांना तिर्यंच गतीतील जीव असेल तर गर्भजवाल्यांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. गर्भजवाल्यांना तिर्यंच गतीतील जीवांना इथे कर्मभूमीमध्ये क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. क्षायिक सम्यक्त्व तिर्यंच गतीतील जीवांना भोगभूमीमध्येच पाहायला मिळणार आहे. अशा तऱ्हेने जर आम्ही अपेक्षा लावली तर 3ही सम्यक्त्व असू शकतं, क्षायिक, क्षायोपशमिक आणि औपशमिक. क्षायिक सम्यक्त्व मनुष्यों की अपेक्षा के होता है. क्षायोपशमिक सम्यक्त्व संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच और मनुष्यों की अपेक्षा होता है तथा औपशमिक सम्यक्त्व गर्भ संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच तथा मनुष्यों की अपेक्षा होता है. पण आता ठीक आपण आहे, पाहिलं ना हे की समजलंय. भोगभूमीच तिर्यंचंना होतं म्हणून क्षायिक सम्यक्त्व आता पाहिलं तर तो इथे घेऊन गेला तर हे पहा, पहिले त्यांना मनुष्य पर्याय आहे त्याची. मनुष्य पर्यायी मध्ये तो पहिले आयुबंध करून चुकला आहे. नंतर त्यांनी क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलं, मग तो जीव भोगभूमीत जाऊ शकतो. पण इथे सुरुवात प्रस्थापक तर इथे पाहिजे ना, मनुष्य पर्यायीतला. हा, तो घ्यायचा तिथला गेलेला. तिथे तर त्यांना उत्पन्न होण्याचा कोणता चान्स नाहीये आता. आणि तिर्यंच गतीतील जीवांना तसंही होत नाही. भोगभूमीमध्ये तर तीर्थंकर नाही, कोणाचं सानिध्य नाही. तिथे तर सम्यक्त्व व्हायचा, क्षायिक सम्यक्त्व व्हायचा काही चान्स नाही. मग तो जाईल कुठून? इथून. इथे त्यांनी पहिल्यांदा तिर्यंच आयुचा बंध केलेला असेल तर. कारण कृतकृत्य वेदक बनल्यानंतर मरण झालं तर तो 4ही गतीत जाऊ शकतो. नॉर्मल क्षायोपशमिक सम्यक्त्व घेऊन हा जीव भोगभूमीतही जाऊ शकत नाही. नॉर्मलचं जे क्षायोपशमिक सम्यक्त्व आहे ते घेऊन फक्त देव आयुतच तो जाऊ शकतो, बाकी कुठेही नाही. मनुष्य होतानाही नाही. हा, मनुष्य होताना फक्त शेवटचा भाव ज्यांचा आहे त्यावेळेला येतो तो गर्भज मध्ये. संयता संयत में कितने उपयोग होते हैं? संयता संयत जीवाला कमीत कमी किती उपयोग होतील? कमीत कमी म्हटलं तर 4 उपयोग 4. मतिश्रुत 2 चक्षु 4. 2 हे 2 ते 4 उपयोग सम्मूर्छन जन्म वाले संयमा संयमी तिर्यंचों के होते हैं. आणि अधिक से अधिक 6 होतील ना. 6 होतील. हो. मतिश्रुत अवधी, चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन आणि अवधी दर्शन यह 6 उपयोग गर्भज संयमा संयमी तिर्यंच और मनुष्यों के होते हैं. या ठिकाणी परत गर्भज शब्द आलेला आहे, म्हणजे नक्की हे झालं की सम्मूर्छन जीवांना होत नाही. गर्भज तिर्यंच आणि मनुष्यांना 6 उपयोग होऊ शकतात. पुढचे प्रश्न उद्याला पाहू.
स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का। जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का। कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है। उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।